नवी मुंबई नेटवर्क। नवी मुंबई के विकास में एक बड़ा माइलस्टोन बनकर साबित होने जा रहे और MIDC औद्योगिक क्षेत्र का मेकओवर कर उसे नॉलेज सिटी में कन्वर्ट करने के लिए टाटा सन्स प्राइवेट लिमिटेड की टाटा रियलिटी एंड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी नवी मुंबई को IT हब में तब्दील करने के लिए लेकर आ रहे हैं IT पार्क प्रोजेक्ट। इंटेलिजेंट पार्क घनसोली में आने वाले इस IT पार्क का निर्माण एक्टिस के सहयोग से किया जा रहा है, जिस प्रकल्प का भूमि पूजन महाराष्ट्र राज्य उद्योग मंत्री सुभाष देसाई के हाथों आज नवी मुंबई में संपन्न हुआ। इस दौरान उनके साथ मौजूद रहे टाटा रियलिटी एंड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड के डायरेक्टर फारूक सुबेदार, MIDC के CEO डॉक्टर P अनबलगन। लगभग 7.5 बिलियन चौरस फुट क्षेत्र में 5,000 करोड़ के इन्वेस्टमेंट के साथ आ रहे इस इंटेलिजेंट पार्क के जरिए अकेले नवी मुंबई शहर में 70,000 डायरेक्ट जॉब के अवसर उपलब्ध हो पाएंगे। इंटेलिजेंट पार्क के माध्यम से नवी मुंबई में IT इमारत, व्यापारी इमारत, डेटा सेंटर के साथ ही साथ हाई स्ट्रीट रिटेल का विकास किया जाएगा। एक IT टाउनशिप की भांति सुसज्ज होने जा रहा ये इंटेलिजेंट पार्क नवी मुंबई के विकास में एक बड़ा मील का पत्थर बनकर साबित होने जा रहा है। इस प्रोजेक्ट के भूमि पूजन के दौरान उद्योग मंत्री सुभाष देसाई ने कहा कि इस प्रोजेक्ट ने नवी मुंबई में एक नई शान बिखेर दी है। वहीं उन्होंने सरकार की उपलब्धियों का जिक्र करते हुए विपक्ष पर भी हल्की चुटकी ली। टाटा रियल्टी इज ब्रिंगिंग more glory to Navi Mumbai MIDC, and this project will add to the prosperity of this entire region. I thank you, Mr. Sanjay Dutt. You are the one person to promote, activate a very major step forward by the state government, and that is our data center and IT policy. You met me 3 years before and we discussed. You made me aware of the prospects of this sector. I shared your views, ideas, and of course the other friends who strengthened this concept with my colleagues in the government, and we came out with the policy on information technology, ITES and data centers for the state. And now I take pride in mentioning here, with this policy, within a few months we could attract more than 50% data centers into the state. अब कुछ दिन पहले हमारे देश के अन्य राज्यों के मुख्यमंत्री मुंबई आए। एक थे पश्चिम बंगाल के ममता जी और गुजरात के पटेल साहब। तब हमारे सामने हमारे मीडिया के मित्रों ने और विपक्ष के मित्रों ने कुछ सवाल खड़े किए। These people have come here to take Maharashtra's industries to their states. महाराष्ट्र इतना वजनदार है, अगर किसी को कोशिश करनी है उसे उठाने की तो जरूर करें, है विश देम लक।
लेकिन ऐसे नहीं होता है. We don't go to Lucknow or Ahmedabad for attracting investment here. We go to Dubai. We go to Davos, Europe, and other parts of the world to invite investment proposals here in the state. As a result, even during these pandemic times, Maharashtra could attract investment proposals worth rupees 200,000 crores. 2 lakh crore के इन्वेस्टमेंट एग्रीमेंट्स इंटेंशंस हम लोगों ने साइन किए हैं. एंड दीज आर नॉट मेयर एग्रीमेंट्स, these are real concrete proposals like Intellian Park. And now Intellian Park will add to his glory. I want to sign an agreement with you, Mr. Sanjay Dutt. Yes. And to offer you the special status of the investors in this state. तो आइए मिलके हम आगे बढ़ते हैं. You made a good presentation, but I was impressed to the core of my heart with one statement that you would be providing more than 70,000 jobs only on this land. मीडिया से मुखातिब होते हुए MIDC के CEO ने कहा कि ये प्रोजेक्ट नवी मुंबई का लैंडमार्क और नई एज इंडस्ट्री के तौर पर बनकर साबित होगा. हा नवी मुंबईला एक माइलस्टोन असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे हा नवी मुंबईचा कणसोली महापी हा जो कॉरिडॉरला दिस इज गोइंग टू बी अ बिग आय वुड से लाईक एक लँडमार्क प्रोजेक्ट होणार आहे. आणि स्केल ज्या स्केलमध्ये असं एखादा प्रोजेक्ट या एरियामध्ये अजून झालंच नाही. ऑलमोस्ट लाईक 7.5 मिलियन स्क्वेअर फीट म्हणजे काही कमी नाही आहे ॲक्च्युली. आणि ॲट सिंगल पॉईंट लोकेशनमध्ये 70,000 लोकांचा डायरेक्ट एम्प्लॉयमेंट आहे. आणि त्याला इनडायरेक्ट म्हटलं तर गुणिले 5 म्हणजे 3.5 लाखांचा उलाढाल इथे होणार आहे. आणि इट्स गोइंग टू वन ऑफ द बिगेस्ट प्रोजेक्ट ऑफ टाटा रियाल्टी. आणि खरं जो आता TTCच्या सुरुवात काय होतं, पूर्वी केमिकल आणि इंजिनिअरिंग होता, तर TTCचा आता मेकओव्हर चालला आता नॉलेज इंडस्ट्री. आणि इथं फक्त हा कमर्शियल हब नाही आहे, इट इज गोइंग टू बी लाईक इन इंटिग्रेटेड IT टाउनशिप. इथं घरं राहणार आहे, डेटा सेंटर राहणार आहे, जो आपण म्हणतो ना न्यू एज इंडस्ट्रीज, रोबोटिक्स आहे, बाकी IT असं सर्व प्रत्येक इंडस्ट्रीला अकॉमोडेट करण्यासाठी कस्टमाइज सोल्युशन दिले जाणार आहे. आणि टाटा ग्रुपचं क्वालिटी आपल्याला सर्वांना माहीत आहे. करा इट्स गोइंग टू बी वन ऑफ द ज्वेल इन द क्राउन ऑफ MIDC TTC असं म्हणलं काय म्हणजे ॲब्सोल्युटली इट इज गोइंग टू बी वन ऑफ द मास्टर पीस. आणि करत असताना पर्यावरणाचे सुद्धा समतोल ठेवून आय वुड से वाटलं की म्हणजे एनर्जी म्हणा, बाकीचं म्हणा, ते सर्व विचार करून एक नामांकित एक बिल्डिंग होणार आहे. आणि सर्वापेक्षा जो युवक आहे म्हणजे जो आपण म्हणतो ना एम्प्लॉयबिलिटीचं आता जो महाराष्ट्रामध्ये सर्व जास्त युवक एका वर्षामध्ये ऑलमोस्ट 10 लाख लोक बाहेर पडतात. याच्यामध्ये फक्त ऑलमोस्ट 1 लाख लोकांना ऑब्झर्व होऊ शकतो. आणि हा नवीन IT पॉलिसीमध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये 21 लाखांचा रोजगार आहे. एका प्रोजेक्टमध्ये 1 लाख होऊ शकतो, 5%. म्हणजे असा फार मोठा प्रोजेक्ट आहे. खरं हा कायापालट होणार आहे आपला. वहीं MIDC के ग्रोथ रेट पर प्रकाश डालते हुए डॉक्टर P अनबलगन ने कहा, गेल्या 3 वर्षामध्ये बाहेरचं गुंतवणूक रिअल इस्टेट आणि बँकिंगमध्ये 2,70,000 करोड आहे. गेल्या 3 वर्षामध्ये फक्त बाहेरचं गुंतवणूक आहे 2,70,000. MIDCने MOU केले ऑलमोस्ट 1,88,000 आहे. अजून एक 12,000 करून 2 लाख करणार आहे. MIDCचं रेग्युलर इन्व्हेस्टमेंट आहे. आम्ही जो प्लॉट वाटप करतो उमरेडपासून भंडारापर्यंत 56,000 करोड आहे. सर्व मिळून गेल्या 3 वर्षामध्ये आपण ऑलरेडी 5 लाख करोडच्या गुंतवणूकचा बोथ इन मॅन्युफॅक्चरिंग अँड रिअल इस्टेट आपण ऑलरेडी क्रॉस केले. जो आपल्याला 5 वर्षामध्ये करायचा होता पण 3 वर्षामध्ये गेले. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 2 वर्ष पॅन्डेमिकमध्ये गेले. पॅन्डेमिक असताना सुद्धा आपण तुम्ही मॅच करा, कुठल्याही राज्यामध्ये मॅच करा, महाराष्ट्रासारख्या मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये अट्रॅक्ट केले कोणी नाही मॅच होऊ नाही शकत. आणि आपला डाटा नाही आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा डाटा आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower